माझ्यावरती केलेले कुणी असेल तर त्या विषयामध्ये संत आहे. संत एवढे महान आहे महाराज सांगतात, केले उपकार सांगू काय, हो बाप न करी ऐसी माय. आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलाचे उपकार जेवढे आपल्यावरती होणार नाही त्याच्यापेक्षा महत उपकार आपल्यावरती संताचे. त्यामुळे गाथ्याचा अभ्यास जर करू गेलो आपण तर गाथ्यामध्ये देवाचं वर्णन करणारे अभंग कमी आहेत, पण संताचं वर्णन करणारे अभंग हे जास्त आहेत. याचं कारण मी सांगेल. कधी कधी असं वाटतं, एखाद्याला असा प्रश्न पडेल, महाराज देवाही पेक्षा संताचं गुणवर्णन करणारे अभंग जर गाथ्यामध्ये जास्त आहेत, याचा अर्थ असा आहे का देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत का? याचं उत्तर आहे बरोबर, देवाही पेक्षा संत श्रेष्ठच आहेत. का? भगवंतामध्ये काही गोष्टीसाठी मर्यादा आहे. एखाद्यावरती कृपा करण्यासाठी देवाजवळ मर्यादा आहे. देव कृपावंत असेल तर संत हे कृपेचे सागर आहेत. देव दयावंत असेल तर संत हे दयेचे सागर आहे. संताच्या समोर सागर नावाची उपमा लागते. सागर नावाची उपमा म्हणजे काय? ज्याला समुद्र म्हणतात की जो अथांग असतो, ज्याचा अंत नाही, ज्याला मर्यादा नाही, असा असणारा समुद्र किंवा त्याला सागर म्हणतात. संताच्या समोर सागर ही उपमा लागते. म्हणजे संत कुठे बांधले जाऊ शकत नाही, संत मर्यादेमध्ये राहत नाही. देवाही पेक्षा अनंत कृपा करणारे संत आहेत. देव काय करतो माहितीये? देव कृपा करतो, पण देव कुणावरती कृपा करतो? देव आपल्या पार्टीच्या माणसावरती कृपा करतो. महाराज सांगतात, भक्त राखे पाया पासे दुर्जनाचे संहारी, दुर्जनाचे संहारी, दुर्जनाचे संहारी. भक्त राखे पाया पासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्त राखे पाया पासी दुर्जनाचे संहारी, दुर्जनाचे संहारी, दुर्जनाचे संहारी, दुर्जनाचे संहारी, दुर्जनाचे संहारी. भक्त राखे पाया पासी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. महाराज सांगतात, भक्त राखे पायापासून दुर्जनाचे संहारी. देव काय करतो? भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो. असं कधी आपल्याला पाहायला भेटलं नाही का एखादा दुर्जन व्यक्ती होता, पापी व्यक्ती होता आणि त्या पाप्याला देवानं उद्धरून नेलं. महाराज असं होत नाही का? कारण का भगवंत आपल्या जवळच्या माणसाला, आपली भक्ती करणाऱ्या माणसाचा उद्धार करतो. पण याच्या व्यतिरिक्त संत याच्याही पुढे आहे. संत कधी पाहत नाही. संताजवळ अपपर भाव हा कधी नसतो. संत माझा तुझा हा विचार करत नाही. कारण का संताच्या समोर सागर नावाची उपमा लागली. जशा पद्धतीनं अनेक पद्धतीनं पावसाळ्यामध्ये आकाशातून पडलेलं पाणी या धरणी मातेवरती पडतं. कोणत्या कोणत्या ठिकाणी पडतं, कधी कधी चांगल्या ठिकाणी पडतं, वाईट ठिकाणी सगळं अनेक पद्धतीनं पडलेलं पाणी. त्या प्रत्येक पाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास समुद्राकडे जातो. पण समुद्राकडे प्रवास जात असताना ज्यावेळेस ओढ्याचं, नाल्याचं, गटारीचं पाणी असेल, नदीचं असेल, जे सगळं जे पाणी आहे, जे सगळं पाणी ज्यावेळेस समुद्राकडे जातं ना, समुद्राकडे जात असताना खराब असणारं पाणी सुद्धा समुद्रानं चेकपोस्ट बसवला नाही. समुद्र ते पाणी तपासणी करून घेत नाही. समुद्र असं म्हणत नाही का हे पाणी ओढ्याचं आहे, माझ्यामध्ये येऊ नको, हे पाणी नाल्याचं आहे, हे माझ्यामध्ये येऊ नको, हे आंघोळीचं पाणी, हे गटाराचं पाणी, हे घाण पाणी, हे सांड पाणी माझ्यामध्ये येऊ नको. समुद्र असं म्हणत नाही. कारण समुद्र काय करतो? जशा पद्धतीचं जे पाणी असेल, जशा परिस्थितीमध्ये असेल, किती खराब जरी असेल, तर समुद्र त्या पाण्याला आपल्यामध्ये सामावून घेत असतो. याला सागर म्हणतात. महाराज सांगतात, घेऊन या जळाचे लोट, आलिया नदी नद्याचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी. कितीही पद्धतीचं पाणी खराब आलं तर समुद्र स्वतःमध्ये त्याला सामावून घेतो. तद्वत न्यायाप्रमाणे जगामध्ये संत असतात. संत ज्यावेळेस त्यांच्या संताच्या जवळ आलेला जीव तो पापी आहे का तो पुण्यवान आहे, तो सत्कर्म करणार आहे, तो दुष्कर्म करणार आहे, हा विचार संत कधी पाहत नाही. संताच्या जवळ एकच विचार असतो, आता हा जर माझ्या जवळ आलेला आहे
तर याचा उद्धार कसा होईल, याच्यावरती कृपा कोणत्या पद्धतीने होईल, जीवनामध्ये जर अडचणीमध्ये असेल तर अडचणीमधून सुटेल कसा, हे संबंध सहकार्याचं अंतकरण हे संताचं असतं. म्हणून देवाही पेक्षा जर श्रेष्ठ कोणी असेल तर ते संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जगामध्ये जर संताची उत्पत्ती झाली नसती ना तर देवाला सुद्धा देव म्हणणारी माणसं आज मिळाली नसती. मृत्यू लोकामध्ये देव आहे, पण या देवाला सुद्धा देव पण देणारे संत आहेत. जर संत जगामध्ये नसते ना महाराज तर देवाचं देव पण सुद्धा हरवलं असतं. त्यामुळे देवाही पेक्षा संत श्रेष्ठ आहे. सांगू तुम्हाला, संत गंगाजीबा मवाळ जर जन्माला आले नसते तर हा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला नसता. कारण त्यांचा जन्म झाला, ते संत आहेत. जगद्गुरु तुकोबराय संत आहेत. ही संबंध संत मंडळी जन्माला आली. त्याच्या माध्यमातून सप्ताह कशाला म्हणतात, कीर्तन कशाला म्हणतात, नामस्मरण कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणीव जी झाली ना, ती जाणीव ही संतांच्या मुळे झाली. म्हणून महाराज सांगतात, जीवावरती अनंत उपकार जर कुणाचे असेल तर ती अनंत उपकार संताचे आहेत. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. महाराज सांगतात, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्यावरती संताचे एवढे अनंत उपकार आहे का त्या उपकाराची गणना कोणत्या पद्धतीने करू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, देवाही पेक्षा संत श्रेष्ठ आहेत. पण ज्यावेळेस हे संत कृपा करतात ना, कृपा करत असताना संताच्या जवळ अपपर भाव नसतो. जसा देव करतो तसे संत करत नाही. देव कृपा करताना जवळचा पाहतो, भक्त पाहतो, पुण्यवान पाहतो, चांगला पाहतो, नंतर देव त्याच्यावरती कृपा करतो. संत तसे करत नाही. संत या मृत्यू लोकामध्ये जीव जो जन्माला आला, जो मनुष्य म्हणून जन्माला आला, त्या प्रत्येक मनुष्याचा उद्धाराच्या साठी जर जीवनामध्ये जर धडपड कोणी करत असेल ना, ते फक्त संत आहे. देवानं आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं, पण खरं माणूस म्हणून जर जगवलं आपल्याला कोणी असेल ना, ते संतांना जगवलं. संत आपल्याला माणूस म्हणून जगवतात, देव जन्माला घालतो. आपल्यामधलं माणूस पण हे जागृत करतात संत. म्हणून संताचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. पण ज्या वेळेमध्ये हे संत आपल्यावरती उपकार करतात ना, त्याचा अपपर भाव नसतो. मग त्यांची दृष्टी काय असते? महाराज म्हणतात, संत कृपा करत असताना त्या संताची जीवाकडे पाहण्याची दृष्टी कोणती असते ना, ती दृष्टी कोणती आहे, तीच दृष्टी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. सर्वभूती बायक वासुदेव, सर्वभूती बायक वासुदेव, सर्वभूते पाहेक वासुदेव, सर्वभूते पाहेक वासुदेव. हुसोनिया ठाव अहंतेचा, हुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखा बनिका, तोची संत साधू ओळखा बनिका. हुसोनिया ठाव अहंतेचा,
साधू ओळखावाने का तोची संत साधू ओळखावाने का. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. संत कृपा करत असताना सगळ्यामध्ये माझा भगवान परमात्मा वसलेला आहे ही पाहण्याची दृष्टी संताची असते. चराचरामध्ये या सृष्टीच्या प्रत्येक चराचरामध्ये देवच वसलेला आहे ही पाहण्याची दृष्टी ज्याची झाली ना त्याला संतच म्हणायचं. थोडक्यात आपली गंमत अशी आहे, आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा कधी मध्ये दिसतो, तर माणसामध्ये दिसणं अवघड काम. महाराज सांगतात नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, बरोबर. नामा घेऊन तुपाची वाटी लागे श्वानाची या पाठी तुप घेगा जग जेठी कोरड्या रोट्या काकाशी. एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला, पण आपली गंमत अशी आपल्याला माणसामध्ये सुद्धा दिसत नाही. हो, महाराज म्हणतात संताकडे असं आहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सगळ्यामध्ये माझा भगवान परमात्मा वसलेला आहे ही पाहण्याची दृष्टी संताची होती, म्हणजे त्यांची दृष्टी समान आहे. आणि पुढे सांगतात सगळ्यामध्ये भगवान परमात्मा पाहण्याची दृष्टी निर्माण जरी झाली तर त्यांच्या अंतकरणामध्ये अहंता राहत नाही. अहंता म्हणजे अहंकार. संताचं जीवन हे अहंकार रहित असतं. आपण जर स्वतःला संत म्हणून घेत असू आणि आपला जर अहंकार गेला नसेल तर महाराज म्हणतात आपण संत नाही. कारण का संताला याची जाणीव आहे. संत म्हणतात चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, सारे हे शरीर कोणाची असते, सारे हे शरीर कोणाची असते. कोण बोलविता हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. महाराज सांगतात चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविने. संबंध हे शरीर हा भगवंत कृपा करतो म्हणून चालतो. आपल्याला पाहायला लावणारा हा भगवान परमात्मा आहे. डोळे जरी आपले असेल तर आपण पाहावं की न पाहावं हे देवाच्या मनामध्ये. पायी जरी आपले असेल चालावं की न चालावं हे देवाच्या हातामध्ये. जीव जरी आपला असेल त्यानं जगावं की काय करावं हे देवाच्या हातामध्ये. महाराज सांगतात संबंध शरीराच्या क्रिया ह्या देवाच्याच माध्यमातून होतात. संत म्हणतात सगळ्याचा जर करता धरता भगवान परमात्मा असेल तर आम्हाला कोणत्याही गोष्टीचा अहंकार असता कामा नये. जगामध्ये बरीचशी क्रिया करत असताना माणसं म्हणतात मी केलं, हे मी केलं, ते मी केलं, ते मी केलं. पण एक लक्षात ठेवा आपल्या मनामध्ये काही करण्याची इच्छा निर्माण जरी झाली पण ती इच्छा भगवंताच्या मनामध्ये पहिली यावी लागते. जर देवाच्या मनामध्ये ती जर इच्छा निर्माण झाली ना तरच ते होऊ शकतं, अन्यथा होत नाही. अगदीच तुम्हाला सांगू का, अगदीच पुढचं झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हालत नाही. महाराज म्हणतात वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. अरे झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हालत नाही, पण जीवानं मी हे केलं असं म्हणणं महाराज म्हणतात साप चुकीचं आहे. आणि याची जाणीव ही संताला आहे. संत म्हणतात देवा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चाळणे तुझी आवळे. देवा अरे तुझ्या सत्तेनं वेद बोलतो, तुझ्या सत्तेनं सूर्य चालतो. जर सगळ्या क्रिया जर तू करून घेणार आहे तर मी एखाद्यावरती कृपा केली आणि मी एखाद्याला उद्धाराच्या मार्गापर्यंत नेऊन सोडलं हे मी म्हणणं सुद्धा संत म्हणतात चुकीचं आहे. देवा हे करणारा तू आहे. या टाव अहंतेचा. संताच्या अंतकरणामध्ये अहंता नाही, म्हणजे संताच्या अंतकरणामध्ये अहंकार नाही. अहंकार विरहित संताचं जीवन आहे. म्हणून महाराज सांगतात सर्वाभूती पाय एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. चला ज्याची अहंता गेली, जो सगळ्यामध्ये भगवान परमात्मा पाहतो त्यालाच काय म्हणतात तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
तोची संत साधू ओळखानी का 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 तोची संत साधू ओळखावानी 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 तोची संत साधू ओळखावनी का 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 तोची संत साधू ओळखावानी तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी एरते माई का माया बात एरते माई माया बात तोची साधू संत ओळखावनी का तोची संत साधू 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 ओळखावानी 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 का जो सगळ्यामध्ये भगवान परमात्मा पाहतो, जो सगळ्यांवरती समान कृपा करतो आणि ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार नाही, महाराज म्हणतात त्याला तोची संत साधू ओळखावा निका. तो कोण? ज्याच्यामध्ये हे बाकीचे गुण वसलेत त्याला संत म्हणतात. महाराज सांगतात पुढे साधू. साधू कुणाला म्हणतात? साधू ज्याला म्हणतात ज्यानं षडविकाराचा नाश केला, ज्यानं षडविकाराला धुवून टाकलं त्याला म्हणतात साधू. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे षडविकार आहे. ह्या षडविकाराला ज्यानं मान्य केलं त्याला सामान्य म्हणतात. या षडविकाराला ज्यानं धाकामध्ये ठेवलं त्याला साधक म्हणतात. या षडविकाराचा ज्यानं अंत केला त्यांना संत म्हणतात. आणि या षडविकाराला ज्यानं धुवून टाकलं त्याला साधू म्हणतात. गंमत अशी आहे, आपल्याकडेही षडविकार आहे, पण आपण षडविकाराला संपवू शकत नाही, आपण षडविकाराला थांबवू शकत नाही. त्यामुळे आपण कोणत्याही याच्यामध्ये राहत नाही, आपण एकाच कॅटेगरीमध्ये मोडतो. ह्या 6 जणांच्या धाकामध्ये जो राहतो ना, किंवा ज्याने या 6 जणांना मान्य केलंय त्याला म्हणतात सामान्य, आणि आपण या सामान्यामध्ये मोडतो. विढाला विढाला म्हणून मार म्हणतात तोची संत साधू ओळखावा निका. त्यांना संत साधू म्हणतात, त्यांना निका म्हणजे निखळ पद्धतीने ओळखावं महाराज. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो समाज आहे, जे जीव आहेत ते कशामध्ये मोडतात? महाराज म्हणतात एरती ऐका मायाबद्ध. तुम्ही आम्ही जीव हे माईक आहोत, मायाबद्ध झालेलो आहोत, आपण मायेनं ग्रासलेले जीव आहोत. कशा पद्धतीने सांगून जातो तुम्हाला? माया सुद्धा कमाल आहे महाराज, अजब माया आहे ही. माया कशा पद्धतीने विचित्र तुम्हाला सांगून जातो. मी माझी आईशी आठवण विसरले जायाचे अंत कर्ण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. जिथं मी आणि माझं जिथं निर्माण होतं ना तिचं नाव आहे माया, आणि जिथं मी आणि माझं हे विसरलं जातं ना ते आहे संत. संताच्या जवळ मी आणि माझं नाही, जीवाच्या जवळ मी माझे. चला एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. माया म्हणजे नक्की काय?
ही माया केव्हा उत्पन्न होती, कशी उत्पन्न होते पहा. एक मिलिटरी मध्ये असणारा नौजवान सुट्टीसाठी गावाला आला. ही माया करते तरी काय पहा. माया माणसाला हसवते, माया माणसाला रडवते, माया जगामध्ये नसणाऱ्या गोष्टी सुद्धा भासमान करून दाखवते. तिचं नाव आहे माया. त्या मिलिटरी मधला नौजवान घरी आला, सुट्टीसाठी आला. आई वारलेली होती, वडील होते फक्त. आल्याच्या नंतर मावशीवरती जास्त जीव त्याचा होता. आई गेलेली होती म्हणून माय मरू आणि मावशी जगू. त्यावेळेमध्ये त्यानं बॅग ठेवली घरामध्ये. वडिलांना सांगितलं, बघ बाळा तुझं लग्न ठरलंय. हा म्हटला ठीक आहे बाबा ठरलंय. बॅग ठेवली आणि मावशीच्या गावाला गेला शेजारी. शेजारच्या गावामध्ये मावशीजवळ गेल्याच्या नंतर हा 10 वाजता घरामध्ये आला. मावशीने याला आलेलं पाहिलं, त्याला तांब्याभर पाणी दिलं. मावशी घराच्या बाहेर निघून गेली. 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 5 वाजले, संध्याकाळचे 9 वाजले तरी मावशी काही घरामध्ये आली नाही. याला राग आला. तो म्हटला, काय मावशी, एवढ्या दिवसानंतर सुट्टीसाठी आलो, मी घरी थांबत नाही, मावशीकडे येतो आणि मला आलेलं पाहिलं. मावशीने तांब्या दिला, चहा नाही, पाणी नाही विचारलं, जेवण नाही, काय नाही. सकाळी बाहेर जाते तर संध्याकाळी 9 वाजता घरामध्ये आली. त्याला राग आला आणि राग आल्याच्या नंतर तो मावशीची वाटत पाहत होता. 9 साडेनऊच्या दरम्यानमध्ये मावशी घरी आली. घरी आल्यानंतर तो रागा वैतागानं बोला, काय मावशी, एवढ्या लांबून मी सुट्टीसाठी आलो, माझी तुला काही किंमत नाही का? सकाळी जाते तर संध्याकाळी घरामध्ये ते चहा पाणी नाही विचारलं, काहीच नाही. मावशी म्हणले, अरे ऐक ना बाळा, मला तुला काही सांगायचं, ऐक ना. काही सांगू नको मावशी, मला काहीच ऐकायचं नाही. मावशी म्हणले, ऐक, अरे आपल्या गावचे पाटील माहितीये का? हा म्हटला, काय झालं पाटलांना? काही सांगू नको मला पाटलांचं. अरे पण ऐकून घे ना, आपल्या गावचे जे पाटील नाही का, त्यांची जी मुलगी आहे ना, तर म्हणलं मला काय करायचंय त्या मुलीचं? अरे ऐकून घे, ती मुलगी खूप आजारी आहे. हा म्हटला, आजारी असते तर आजारी असते, मला काय करायचं? असली आजारी तर ठीक आहे. अरे पण ऐक ना, इतकी आजारी आहे, अगदी शेवटच्या स्टेपला आहे रे, ती जाऊ शकते, ती मरू शकते. हा म्हटला, मेली तर मेली, मला काय सुतक पडायचं? त्यानं प्रमाण सांगितलं, नाशिवंत देह जाणार सगळं. या मृत्यू लोकांमध्ये जी जी वस्तू व्यक्ती घटना निर्माण होते मावशी, तिचा कधी ना कधीतरी नाशच होत असतो. जन्माला आलेला जो प्रत्येक वेळेस जातच असतो, त्याचा शोक करून आयुष्य बर्बाद नसतं करायचं मावशी. ते जाऊ दे मुर्दे, तू का घराच्या बाहेर गेली मला एवढं सांग. मावशीने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि मावशी सांगितलं, ऐक, सकाळी तुझ्या वडिलांना सांगितलं ना तुझं लग्न ठरलंय? तो म्हटला, सांगितलंय ना मावशी. अरे मग ज्या मुलीबरोबर लग्न ठरलंय ना, तीच ती पाटलाची पोरगी. तटकन उठला, मावशी काही कर, काही कर, तिला दवाखान्यामध्ये ने आणि ती वाचली पाहिजे. हे प्रयत्न चालू झाले. याचं नाव काय? माया. जोपर्यंत माझं हे माणसाला कळत नाही ना, तोपर्यंत माया उत्पन्न होत नाही. ज्या वेळेमध्ये माझं असं कळालं ना, महाराज म्हणतात, त्या क्षणाला माणसाला माया उत्पन्न होते आणि तुम्ही आम्ही जीव हे आपण मायेमध्ये बांधलेलो. हे माझं, ते माझं, ते माझं, हे माझ्या नावाची गोष्ट माणसानं जमा केली, त्याला अतिशय चिटकून राहिला, जवळ राहिला, त्याचा परिणाम तो आयुष्यामध्ये दुःख भोगू लागला. महाराज सांगतात, संत हे मायेच्या विरहित जीवन जगतात आणि तुम्ही आम्ही हे मायाबद्ध आहोत. विठाला विठाला म्हणून महाराज सांगतात, पुसोनी आठाव अहंत तेची. महाराज सांगतात, आपण जो आहे ते अहंत विरहित असतात, आपण मायेमध्ये बांधलेला असतो. ते रती ऐका मायाबद्ध, आपण सर्वजण मायेनं बांधलेले. महाराज ठीक आहे, कळालं. अजून संताची काही लक्षणं आहेत का? महाराज म्हणतात, संताची अजून लक्षणं आहेत ना. कोणती लक्षणं आहेत? की संतांना पैशाविषयी, प्रॉपर्टीविषयी, कोणत्याही गोष्टीविषयी, विकाराविषयी कधीच मोह होत नाही. अभंगाचं 3रं चरण. देखिलिया धन मृत्युके समान, देखिलिया धन मृत्युके समान, देखिलिया धन मृत्युके समान, देखिलिया धन मृत्युके समान, देखलिया धन मृत्युके समान, देखलिया धन मृत्युके समान, देखलिया धन मृत्युके समान, समान, देखलिया धन मृत्युके समान. नाम विधारक जैसे दोने
बालिका तोची संत साधू ओळखा बालिका तोची संत साधू ओळखा बालिका नवविधारत्न जैसे धोले नवविधारत्न जैसे धोले नवविधारत्न जैसे दोडे नवविधारत्न जैसे दोडे तोची संत साधू बालिका तोची संत साधू ओळखा ओळखा तोची संत साधू तोची संत ओळखा बालिका अजून संत कसे आहेत, अजून काही संताची लक्षणं, ते सगळ्यामध्ये भगवंत पाहतात. त्यांची दृष्टी समान असते, त्यांना अहंकार नसतो, ज्यानं षडविकाराचा नाश केलेला असतो. अजून संताची काय उपमा आहे? महाराज म्हणतात देख लिया धन मृतिके समान नवविधा रत्न जैसे धोंडे. त्यांना धन पाहिलं तर ते त्यांना मातीप्रमाणे वाटतं. हे संताचं सुंदर लक्षण. तुम्हाला सांग महाराज, जगामध्ये धन हे मातीसारखं वाटणं हे ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही. पण सांगू, ज्या वेळेमध्ये एखादा व्यक्ती विशिष्ट उंचीवरती जातो ना, त्या विशिष्ट उंचीवरती गेल्याच्या नंतर बाकीचं जे असणार आहे त्याला मातीसारखं वाटतं किंवा लहान वाटतं. हो, अतिशय लहान वाटतं. सांगू तुम्हाला, जसं एका व्यक्तीनं एक खूप मोठा पर्वत होता आणि त्या पर्वतामध्ये जिथं चढायला सुरुवात करतात ना वरती, तिथे एक मोठा बोर्ड लावला होता आणि त्या बोर्डवरती त्या व्यक्तीने लिहिलं होतं ट्रक. म्हणजे चालतो ना तो ट्रक, हा ट्रक माचीस जी काडी पेटी आहे, ह्या काडी पेटी एवढा ट्रक आहे. बरोबर. हत्ती हा मुंगी एवढा आहे. बरोबर. एसटी अतिशय एवढी आहे अशी त्यानं तिथं लिहून ठेवलं होतं. वरती जाणारे हसू लागले, म्हणले लिहिणारा मूर्ख आहे. हत्ती कधी मुंगी सारखा असतो का? ट्रक कुठं काडीपेटीच्या बॉक्स सारखा असतो का? चुकीचं आहे म्हटलं. अशी चर्चा करत 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 ते शिखर चढत ते वरती गेले आणि शिखराच्या सगळ्यात वरच्या टोकावरती गेल्यानंतर त्यांना खाली डोकून पाहिलं. नंतर त्यांना कळालं हत्ती कशासारखा आहे? मुंगी सारखा आहे. हो. मोठा ट्रक कशासारखा आहे? माचीस सारखा आहे. हे केव्हा कळतं? ज्या वेळेमध्ये ती लोक त्या उंचीपर्यंत गेली, नंतर त्यांना हे कळतं. तसं धन हे मातीप्रमाणे आहे, धन दौलत ही नश्वर आहे, ही मातीप्रमाणे आहे, ही कळती. पण केव्हा? ज्या वेळेमध्ये विचाराच्या पातळीवरती मनुष्य वरती जातो ना, आणि विचाराच्या पातळीवरती उंच गेलेल्या माणसाला ह्या सगळ्या गोष्टी मिथ्य वाटतात. म्हणून महाराज म्हणतात संत या उंच पदापर्यंत गेलेले आहेत, म्हणून त्यांना देखलिया धन मृतिके समान. धन पाहिल्यानंतर त्यांना मातीसारखं वाटतं. पुढं जे नवविध रत्न आहे, का एका रत्नाचं मोल म्हणजे एका पृथ्वीचं मोल आहे. हे नवविध असणारे रत्न सुद्धा त्यांना माती मोल वाटतात, दगडासारखे वाटतात. रत्न जैसे धोंडे, जे आजूबाजूला पडलेले दगड आहेत ना, त्या दगडासारखे त्यांना रत्न वाटतात. तुम्हाला असं कसं सांगून जाईल मी. रामायणामधला गोड प्रसंग आहे. ज्या वेळेमध्ये सीता मातेचं हरण झालं, प्रभू रामचंद्रचं रावणाचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर सीता मातेला पुन्हा इकडे आणलं गेलं. प्रभू रामचंद्रजीला असं वाटलं काय वानर मंडळींनी सगळ्या लोकांना आपल्याला खूप मदत केली, यांच्या ऋणातून उतराई व्हायचं म्हणून यांच्यासाठी एखादा समारंभ ठेवावा. त्याला आपल्या भाषेमध्ये पार्टी म्हणतात, ती वेगवेगळी आपण साजरी करतो. तो भाग मला सांगायचा नाही. एखादा समारंभ ठेवावा. आपल्याकडे दररोजच समारंभ होतात काहींकडे, तो भाग वेगळा आहे. हा समारंभ ठेवा म्हणून सगळ्यांना एकत्रित केलं, चांगलं जेवण केलं आणि ज्यानं जसं जसं काम केलं त्या कामाच्या प्रमाणे त्याला त्याचे कामाचा मोबदला इनाम देऊन टाकलं. आता सीता मातेला प्रश्न पडला, सगळ्यामध्ये चांगलं जर कार्य कोणाचं असेल, महत्वाचा जो भाग असेल, तो भाग हनुमंतरायाचा आहे. मग हनुमंतरायांना यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी दिलं पाहिजे. प्रभू तर काही देत नाही, प्रभू आजूबाजूला पाहतात. मग सीता मातेला वाटलं चला आपणच यांची सौभाग्यवती, आपणच काहीतरी पुढाकार घ्यावा आणि हनुमंतरायांना काहीतरी द्यावा. म्हणून सीता मातेने आपल्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता, तो हार काढला आणि हनुमंतरायाच्या हातात दिला. हनुमंतरायाच्या हातामध्ये हार आल्याबरोबर हनुमंतरायानं तो हार पाहिला, उड्डाण केले, एका झाडावरती जाऊन बसले. त्या हारा रत्नाचा हार होता, रत्न जडीत 9 रत्न होती. एक रत्न पाहायचे, उलटे पालटे करायचे, दाताखाली दाबायचे, फोडायचे आणि फेकून द्यायचे. सीतामातेनं पाहिलं, एक रत्न फोडलं, 2 रत्न फोडलं. सीतामाता म्हटले अरे
हा हनुमंत आहे तरी कसा? एक एक रत्न फोडून टाकतो. एका एका पृथ्वीचं मोल म्हणजे एक एक रत्न आहे, याला काहीच किंमत नाही. तर सीतामाता पुढे गेली. सीतामातेनं विचारलं, ऐक मारुती राया, का तोडताय हे? का फोडताय? काय शोधताय तरी काय? तर हनुमंतरायानं गोड उत्तर दिलं. हनुमंतराय म्हटले, माते या रत्नामध्ये मी माझ्या रामाला शोधतो. ज्या रत्नामध्ये किंवा ज्याच्यामध्ये राम नाही त्याचाने माझं काही काम नाही. तर सीतामातेने विचारलं, जर रत्नामध्ये मध्ये तुला हा राम प्रभू दिसत नाही म्हणून तू तोडून टाकतोस, अरे तुझ्यामध्ये राम आहे का? हे म्हटल्याबरोबर हनुमंतराने आपली छाती फाडली आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राची काय दाखवली? मूर्ती दाखवली. मला सांगण्याचं तात्पर्य का ज्या वेळेमध्ये एखाद्या पदाला किंवा विशिष्ट उंचीपर्यंत ज्यावेळेस व्यक्ती जातो ना, तिथं गेल्याच्या नंतर धन त्याला मातीसारखं वाटतं, रत्न त्याला धोंड्यासारखे म्हणजे दगडासारखे वाटतात. आणि या पदाला जे जातात ते संत आहेत, किंवा या पदाला जो व्यक्ती गेला त्याला संत म्हणावं. विठाला म्हणून महाराज म्हणतात, देखली आधन मृतिके समान नवविधा रत्न जैसे धोंडे. एकदा भजन घेऊ आणि पुढचा भावार्थ पहा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदे हरविढ ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बाल गोपाल कृष्ण भगवान की जय. देखलिया धन मृतिके समान नवविधा रत्न जैसे धोंडे. महाराज अजून संताचं अजून संत कशाला म्हणतात? अजून संत काय करतात? अजून काही संताची लक्षणं आहेत का? महाराज म्हणले आहेत ना. काय? संत हे काम क्रोध जे विकार आहेत ना, त्या विकारांना संत कधी स्वतःमध्ये ठेवत नाही. ते संत त्या विकारांना बाहेर काढतात. म्हणजे जे वाईट आहे ते बाहेर काढतात आणि जे चांगलं आहे त्या चांगल्याची साठवण संत आतमध्ये करतात. ते महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. काम क्रोध घातले बाहेरी, काम क्रोध दोघे घातले बाहेरी. काम आणि क्रोध हे जे दोन विकार आहे ते संतांना बाहेर काढले. पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा असंच असते. हो, इथं कीर्तन चालू, शेजारी कीर्तन चालू, त्याच्या शेजारी कीर्तन चालू, त्याच्या शेजारी कीर्तन चालू. डोळे मिटून बसल्यानंतर आपण सुद्धा पंढरपूरमध्ये आहोत याचीच जाणीव होते की नाही. मग ती कीर्तनकारला असू द्या, गायकाला असू द्या, ऐकणाऱ्यांना असू द्या, फिरणाऱ्यांना असू द्या किंवा गप्पा मारणाऱ्यांना असू द्या. ठीक आहे, असं थोडा वेळ राहिला आपला, एक 10-15 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये सेवेला पूर्णविराम देणार. काम आणि क्रोध या विकाराला संत बाहेर काढतात आणि शांती आणि क्षमा या दोघांना घरामध्ये राबवतात. चला, हे काम आणि क्रोध हे जे विकार आहे, हे विकार भल्या भल्यांना बाहेर निघत नाही, पण संतांना ते काढले. मग कसे काढले सांगून जाईल मी तुम्हाला वेळेच्या अभावानुसार. हे 4थं चरण आणि शेवटचं चरण या दोन्हीचा भाव मी बरोबर सांगून टाकतो, नाही की नाही. फक्त म्हणून मोकळं व्हायचं, भाव आता सांगून टाकतो. काय झालं, पूर्वीचा कालखंड होता, स्वस्ताईचा जमाना होता. लोक सांगतात त्यावेळेमध्ये 10 रुपयाचा गुळ गाडीमध्ये येत नव्हता, एवढी स्वस्ताई होती. बरोबर ना, खूप स्वस्ताई होती. या पूर्वीच्या कालखंडामध्ये एका गावाकडच्या माणसाला मुंबईला तो गेला आणि एक स्वस्त, अतिशय स्वस्त त्याला एक चाळ भेटली. ती चाळ भेटल्यानंतर इकडनं 3 रूम, इकडनं 3 रूम आणि मध्ये असा सुंदर ओटा होता.
अतिशय स्वस्ताईच्या कालखंडामध्ये तो त्याला कमी पैशामध्ये मिळाला, त्यानं घेऊन टाकला. त्या 6 खोल्यामध्ये त्यानं 6 भाडे करू ठेवले. त्याला वाटलं आपण गावाला राहतो, आपल्याला इथं राहण्याची गरज नाही. मग 6 खोल्यामध्ये 6 भाडे करू ठेवले आणि तो इसम गावाला येऊन राहिला. बरेच वर्ष झाले, 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून भाडे करू तेच होते. वेळेवरती भाडं यायचं, हातामध्ये कशानं तरी पोच व्हायचं, कुणाच्या हातात दिलं जायचं. 20 वर्ष झाली. या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये याचं लग्न झालं, याला मुलं झाली. ती चांगल्या पद्धतीनं शिकली आणि चांगल्या पद्धतीनं कामाला लागली. त्याला एका मुलाला काम मुंबईला लागलं. त्यानं विचार केला मुंबईला काम आहे, काय हरकत आहे, आपल्या 6 खोल्या आहेत. किती? 6 खोल्या. राहण्याचं काही टेन्शन नाही. 6 खोल्यापैकी एखाद्या खोलीमध्ये पोरगं राहील, 5 खोल्या भाड्यानं राहतील, 5 खोल्यांचं भाडं मिळेल, याचा पगार मिळेल, जीवन निघून जाईल. मग हा इसम मुंबईला गेला. ज्यानं 6 खोल्या घेतल्या होता तो व्यवस्थित लक्ष देऊ नाही का, सगळ्याचा सारे एवढं कळालं, कीर्तन संपलं. या 6 खोल्या घेतलेला माणूस मुंबईला गेला आणि त्या 6 भाडेकरूला त्यांना मीटिंग घेतली. हात जोडले, म्हणले बघा ह्या 6 खोल्या माझ्या आहेत, आतापर्यंत तुम्ही या खोल्यामध्ये राहिलात, सगळ्याच खोल्या खाली करा असं माझं म्हणणं नाही, पण 6 जणांपैकी एखाद्यानं खोली रिकामी करा, रूम रिकामी करा, का जेणेकरून माझा मुलगा तिथं राहील. 5 जण तुम्ही राहा. आता तुमच्याच विचार करा का खोलीच्या बाहेर कोणी निघायचं. हे 6 भाडेकरू हसायला लागले. कुणाकडे पाहून? त्या मालकाकडे पाहून हसायला लागले. म्हणले मालक कोणत्या काळात राहता, खोल्या तुमच्या राहिल्या नाही. मालक म्हणला माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे, लिहू द्या हरकत नाही, शासनानं नियम काढलाय, कसेल त्याची जमीन आणि राहीन त्याचं घर. मालक म्हणला आता अवघड झालं, 6 खोल्या माझ्या होत्या, भले थोड्या पैशामध्ये पण तो घामाचाच पैसा होता ना, घेतले होते, आता काय करावं. तो म्हणला मी कोर्टात जाईल. हे म्हटले कोर्टात जा नाहीतर कुठं जा, पण खोल्या तुम्हाला मिळणार नाही. तोंडात मारल्यासारखं मुंबईवरनं गावाला. आता काय करायचं, खोल्या तर गेल्या. जाता जाता खेळच्या स्टँड वरती आला आणि कीर्तनकार महाराज कुठेतरी कीर्तनाला चालले होते, ते यानं पाहिले. आणि माणसाला अशी खूप मजा वाटते, ज्यावेळेस हातातली एखादी गोष्ट निष्ठून चालली अशी त्याला वाटते ना, नंतर तो दान पुण्य करायला मग निघतो. एके वेळेमध्ये पंढरपूरच्या दानपेटीमध्ये माझ्या समोर एकानं 500 रुपयाची नोट टाकली. मला सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हटलं काय भाविक माणूस आहे, अरे 500 रुपयाची नोट यानं दानपेटीत टाकली. असं मी आमच्या माणसांबरोबर चर्चा करतोय. त्यांच्यातले एक म्हणला महाराज भामटे याचं काही ऐकू नका का. म्हणला ही फाटली होती आणि 10 दुकानदारांच्या तोंडावर मारली, त्यानं म्हणून दानपेटीत टाकली. म्हणजे दान करायला लागल्यानंतर ज्यावेळेस माणसाला वाटतं की आपल्या हातातून काहीतरी निष्ठून जात आहे, नंतर मग दान करायला लोक निघतात. यालाही असं वाटलं. म्हणला महाराज जय हरी. महाराज म्हणले जय हरी. कुठं चाललेत? म्हटले चाललो कार्यक्रमासाठी. महाराज कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे हो, एखाद्या वारकऱ्याला काहीतरी दानधर्म करावा अशी माझी खूप इच्छा आहे. महाराज म्हणले मग करत जा, चांगलं असतं दानधर्म केलेलं ना. आता नाही पण इथून गेल्यानंतर पुढच्या प्रवासाला फायद्याचं राहतं दानधर्म केलेला, का करत नाही. तो म्हणला महाराज एवढ्या वेळेमध्ये पाहिलं पण कधी जमलं नाही, पण आज मला वाटतं ती संधी माझ्या हातामध्ये आली. महाराज म्हटले म्हणजे काय तुला म्हणायचे. तर म्हणला महाराज तुमच्याकडे पाहून मला असं वाटतंय का तुम्हाला काहीतरी दान द्यावा. महाराज म्हणले माझ्या का कपाळावर लिहिले का मला दान दे. मला का दान देतो. नाही महाराज माझी इच्छा आहे तुम्हाला दान द्यायची. महाराज म्हटले तसं तर माझं काही म्हणणं नाही, जर तुझी इच्छा असेल तर दे बाबा. मग एवढा शहाणा होता, यानं 6 खोल्याचे कागदपत्र बाहेर काढले आणि महाराजांना म्हणला महाराज ह्या 6 खोल्या मला तुमच्या नावावरती करायच्यात. महाराज म्हटले अरे एवढी प्रॉपर्टी, मुंबई सारख्या ठिकाणच्या 6 खोल्या आणि एवढं मोठा ओटा तू माझ्या नावावर करतो. नाही म्हणला महाराज मला तुम्हाला द्यायचंय, मला इच्छा झाली दान करायची. महाराज म्हटले तसं काही मला बाबा गरज नाही, पण तुझी लईच इच्छा आहे तर मी घेतो. महाराजांना कागदपत्र घेतले. महाराज थेट मुंबईला गेले. कीर्तन सोडून नाही गेले, कीर्तन करून दुसऱ्या दिवशी गेले. नाही तुम्ही म्हणसाल कीर्तन सोडून गेले का काय. कीर्तन केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर ऍड्रेस होता, त्या ऍड्रेसवरती पोहोचले. 6 भाडेकरूंना बाहेर बोलवलं, हात जोडले. महाराज म्हणले जय हरी. ते म्हणले जय हरी. ते म्हणले सदर जागा मालकानं माझ्या नावावरती केलेली आहे, हा ओटा ह्या 6 खोल्या ह्या माझ्या आहेत, तरी कृपया तुम्ही या खोल्यांच्या बाहेर निघा. 6 भाडेकरू हसू लागले. म्हणले काय बाबा, अहो कीर्तन करायची, सप्ते करायचे, हरिपाठ करायचा, हे धंदे सांगितले कोणी तुम्हाला, कशाला आले इकडे. त्याले महाराज म्हणले प्रॉपर्टी माझ्या नाव झाली. म्हणले महाराज जो मूळ मालक होता ना त्याला मी रडत इथून लावलाय. तुम्ही वारकरी आहात, उगाच अपघातामध्ये तुमचा कुठं फोटो नको पेपरला यायला, आपलं लवकर घरी निघा. महाराजांना कळालं का ही माणसं सहजासहजी ऐकणारी नाही. महाराज म्हणले बरोबर आहे, मलाही काही गरज नाही,
मला या 6 खोल्यांचं काय करायचंय, मला या खोल्याही नको, मला काहीच नको, पण हे तुमचा जो ओटा पाहिलाय ना समोरचा, हा ओटा पाहिल्यानंतर माझं मन प्रसन्न झालं आणि मला वाटतंय या ओट्यावरती अखंड हरिनाम सप्ताह करावा. तुमची काही म्हणणं आहे का? या 6 जणांमध्ये चर्चा झाली. तो म्हणला, गाड्या 20 वर्ष झाले सत्यनारायण घालीन असा विचार करतोय, अजून काही योग आला नाही. महाराज कुठले माहिती नाही, सप्ताह करतात. महाराज वरती म्हणले, ऐका, सप्ताह करतो, देणगी देऊ नका, वर्गणी देऊ नका, पण चुलबंद 6 जणांना जेवायला मात्र या. हे म्हणले, चांगली ऑफर आहे. 6 जणांना चुलबंद सगळ्यांनी घरी जेवायला यायचं, घर सोडून इथं मंडपामध्ये जेवायला. ते म्हणले, बरं आहे महाराज, हरकत नाही करू. पण महाराज म्हणले, कसं आहे, तुम्ही शिकली सवरलेली माणसं आहे, आमचा सप्ताह सुरू झाला आणि मधीच जर तो तुम्ही खंडन केलं म्हणजे बंद केला तर चांगलं होणार नाही ना. ते म्हणले, महाराज अशी लोक म्हणतात बरं का, आम्ही दिसतो तेवढे दृष्ट नाही महाराज, आम्ही चांगले येतो. महाराज म्हणले, जरी चांगले असले तरी माझा मात्र विश्वास नाही. तुम्ही काय करा, 6 जणांना मला सह्या द्या बरं. ते म्हणले, देऊ ना, काय हरकत आहे. महाराजांना 100चा स्टाम्प पेटला आणि त्याच्यावरती लिहिलं अखंड हरिनाम सप्ताह शब्दच काढून टाकला. अखंड हरिनाम यज्ञ. त्या 6 मूर्खांना तिथं सह्या केल्या खाली. महाराजांना कागद घेतला, ज्ञानेश्वरीमध्ये ठेवला. आपले कोपर्डे बंधू सारखे चांगले शिष्टीमौल्यांना सांगितलं का मुंबईला कार्यक्रमाला जायचं, पण म्हणले, बॉक्स नका घेऊ, मोठे मोठे भोंगे घ्या. मोठे मोठे भोंगे घेतले. 6 जणांच्या बरोबर दरवाजाच्या समोर 1 2 3 4 5 6 लावून टाकले. हे आपले वारकरी मंडळी आहेत ना, सगळ्या वारकरी मंडळीचा ट्रक भरून नेला, ट्रक. त्यांना सांगितलं, सप्ताह असा जोरात झाला पाहिजे. वारकरी म्हणले, ठीक आहे, होणारच ना. म्हणले, दणकून निघालं पाहिजे सगळं. वारकरी म्हणले, ठीक आहे. विना उभारायला सप्ताहाला सुरुवात झाली. माईकवाल्यांना टाकलं, सांगितलं, युनिट उडाले तरी हरकत नाही, भरपाई मिळेल, पण आवाज कमी पडता कामा नाही. त्यांना फुल आवाज सोडला. सप्ताह सुरुवात झाला. गाता भजन झालं, नियमाचं भजन झालं, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण झालं, हरिपाठ झाला, प्रवचन झालं, संध्याकाळी कीर्तन झालं, रात्रभर जागर झाला, पुन्हा सकाळी काकडा झाला, पुन्हा गाथा भजन, पुन्हा नियमाचं भजन. असं 1 दिवस झालं आणि 1 दिवसामध्ये यांची घरात अशी गडबड उठली का कुणाला काही ऐकायला येत नव्हतं. बायकोला तो पती जर म्हटला ना, कामाला जायचंय, मला डबा दे, ही बुटं आणायची आणि त्याच्या पुढे आपटायची, घ्या. म्हणजे कळतच नव्हतं कुणाला काही. रागा वैतागले, म्हटले, काय ही माणसं, काय चाललंय घरात कळत नाही. यानं जीवन जगन मुष्टी केलंय. बाहेर आला, हात बाहेर चालवला, महाराज हे बंद करा, आवाज कमी करा. महाराज म्हणले, करणार नाही. का करणार नाही? महाराज म्हणले, तुम्ही 6 जणांना सह्या दिल्या, हे नाही बंद होणार, नाही करणार. ते आतमध्ये गेलं. 6 जणांची पुन्हा मीटिंग लावली. म्हणले, ते धोत्रावर अतिशय शहाणं दिसते. ते म्हणले, का? ते म्हणले, मला ते शिकवते अक्कल. असं ठीक आहे. पुन्हा 1 जण आला, म्हणला, महाराज अहो बंद करा ना हे. महाराज म्हणले, बाबा तू शाळेत गेला होता? हो गेलो होतो. मग तुला व्याकरण होतं? अखंड कशाला म्हणतात? तो म्हणला, ज्याचं खंडन होत नाही त्याला म्हणतात अखंड. महाराज म्हणले, मग घरात नाही. घरात जाऊन बसला. आठवडाभर सप्ताह चालू. अहो 10 किलो पंक्तीचं खाऊन यांची वजन उतरली. किती? 10 किलो. असं म्हणतात, पंक्तीचे खाऊन माणसाची वजन वाढतात, यांची घटली. सगळ्यांना मिटिंग घेतली. 1 जण म्हटला, महाराज लोकांबरोबर असं बोलायचं नाही, ते टेक्निक असते. यानं धोतर घातलं, नेहरू घातला, टोपी घातला, 2 माळ्यावरती काढला. जय हरी महाराज. महाराज म्हणले, जय हरी या. महाराज तो दिवस सांगा कधी आहे, लागले तर 151 आपली पावती फाडा, पण तो दिवस सांगा. महाराज म्हणले, कोणता दिवस? तो म्हणला, काल्याचा दिवस. महाराज म्हणले, अरे ह्या सप्ताहाला काला नसतो. तब्बल महिनाभर सप्ताह चालला. महिनाभरानंतर या 6 जणांना विचार केला, अरे म्हणला 50-50 हजार रुपये आपल्याला महिन्याचा पगार आहे. ह्या टाळकुट्यांमध्ये जीवन घालवण्यापेक्षा खोल्याच खाली करा, चला कुठेतरी दुसरीकडे. बघता काय माझ्याकडे गेले ना 6 जण निघून. 6 जण निघून गेले. महाराज म्हणतात, हा दृष्टांत झाला, सिद्धांत लक्षात घ्या. हा शरीर जे आहे, ह्या शरीरामध्ये सुद्धा 6 जण राहतात, ज्याला काम, क्रोध, लोभ, मत्सर, षडविकार म्हणतात. हे 6 जण या शरीरामध्ये राहतात. या 6 जणांनी या शरीरावरती, या खोल्यांवरती एवढा कब्जा करून ठेवला की जरी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तरी ते बाहेर निघत नाहीत. ते म्हणतात, हे आमचं आहे, हे आमचं आहे, आम्ही सोडणार नाही. आपण किती जरी म्हणलो आमचं आहे, बाहेर निघा, बाहेर निघत नाही. महाराज जसे ते भाडेकरू बाहेर काढण्यासाठी एक शक्कल लढवावी लागते, तसं या देहातले, या शरीरातले भाडेकरू बाहेर काढण्यासाठी सुद्धा एक गोष्ट करावी लागते. महाराज म्हणतात,
काम क्रोध केले घररीते तू कामणे देह भरिला विठ्ठल कामणे देह भरिला विठ्ठल कामणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घररीते काम क्रोध केले घरनीचे तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. एकदा अंतकरणामध्ये भगवंत भरला की काम आणि क्रोध हे षडविकार आहेत. हे षडविकार आपोआप बाहेर जातात, पण त्याआधी पहिल्यांदा घरामध्ये भगवंत भरावा लागतो. म्हणून महाराज म्हणतात साधू संतांना या शरीरातला विकार बाहेर काढला आणि शांती क्षमा या घरामध्ये राबवली. महाराज सांगतात काम क्रोध दोघे घातिले बाहेरी शांती क्षमा घरी राबविती. पण महाराज या अंतकरणामध्ये या देहामध्ये शांती क्षमा राबवण्यासाठी त्यांना काय केलं तर महाराज म्हणतात त्या साधू संतांना भगवंताचं नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाच्या माध्यमातून हे षडविकार या देहाच्या बाहेर गेले. अभंगाच्या शेवटच्या चरणात नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे 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 विसंबिना त्याचे क्षण मात्र विसंबेना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावानी काय तोची संत साधू ओळखावानी काय तोची संत साधू साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी काय विसंबेना त्याचे क्षण मात्र विसंबेना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का तोचे संत साधू ओळखावानी का जे रते आई का मायावत इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं
लेकिन इस दरबार में वही लोग आते हैं जिन्हें भगवान जी खुद बुलाते हैं। रते आई का मायावत तुझी संत साधू ओळखावानी का, तुझे संत साधू ओळखावानी का, तुझे संत साधू ओळखावानी का, तुझे संत साधू ओळखावानी का। महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, नामा मनी नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे क्षणमात्र। संत कुणाला म्हणतात? सगळ्यात शेवटची आणि अतिशय महत्वाची संताची उपमा सांगितली। काय? कायमस्वरूपी भगवंताचं नामस्मरण त्यांच्या अंतकरणामध्ये राहतं। जीवनामध्ये कसेही जरी प्रसंग आले, किती जरी घटना झाल्या, किती जरी दुःख झालं, तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण ते कधी सोडत नाही। आणि जे कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाचं नामस्मरण सोडत नाही ना, त्यांना खऱ्या अर्थानं संत म्हणतात। आणि अंतकरणातले विकार बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात नामस्मरण घेतलं पाहिजे। म्हणून महाराज म्हणतात, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, कायमस्वरूपी भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये असतं। विसंबेना त्याचे क्षणमात्र, एका क्षणासाठी सुद्धा ते विसंबत नाही किंवा वेगळे होत नाही, कायमस्वरूपी त्यांचं नामस्मरण असतं। महाराज म्हणतात ते संत साधू, त्यांना संत साधू म्हणतात। म्हणून महाराज सांगतात, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे क्षणमात्र, तोची संत साधू ओळखावानी का, एरती ऐका मायावत ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली।